नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 21 एप्रिल 2025 ते 27 एप्रिल 2025 साप्ताहिक राशी भविष्य. तूळ राशी. व्यापाराने जोडलेल्या तुमच्या राशीतील जातकांसाठी ग्रहांची संक्रमणीय स्थितीने या सप्ताहात करिअरमध्ये पद उन्नती करण्याच्या बऱ्याच शुभ संधी मिळण्याचे योग बनतील. या कारणाने पूर्वीची स्थिती खराब झालेली होती ती पुन्हा या काळात पटरीवर येईल. जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्याच्या तयारीत आहेत त्यांच्यासाठी हा सप्ताह उत्तम राहील. खास करून या सप्ताहाच्या सुरुवातीमध्ये तुमची मेहनत उत्तम फळ प्राप्त करेल, परंतु यानंतर तुम्ही कमी मेहनत करूनही अधिक अंक प्राप्त करू शकाल. या सप्ताहात आपल्या खराब आरोग्याच्या कारणांनी तुमच्या मनात नकारात्मक विचारामध्ये उन्नती पाहिली जाईल. म्हणून आपल्या आरोग्यात सुधारणा आणा. कारण तुम्हालाही माहीत आहे की एक कमजोर शरीर मनुष्याच्या डोक्याला कमजोर बनवते. या सप्ताहात व्यापारी जातकांना उत्तम फळांची प्राप्ती होईल. खास करून ते जातक जे जोडलेला व्यापार करतात त्यांना कुठल्या मोठ्या डीलच्या यशस्वी होण्याने उत्तम धनलाभ होऊ शकेल. तथापि ज्या तेजीने तुम्ही धन कमवाल तितक्याच तेजीत ते धन तुमच्या मुठीतून निघेल. परंतु तरीही तुमच्या राशीतील उत्तम सितारे तुम्हाला या सप्ताहात काहीही तंगी देणार नाहीत. दूरच्या नातेवाईकांचा फोन किंवा सोशल मीडियाने तुम्हाला काही दुःखद वार्ता मिळवू शकते. यामुळे आई वडिलांसोबत तुम्हाला भीती निर्माण होऊ शकते. अशात स्वतःला प्रत्येक स्थितीपासून सुरुवातीपासूनच तयार करा. वृश्चिक राशी. या सप्ताहात तुम्ही कार्यस्थळी आपल्या वरिष्ठ सोबत आपल्या पूर्वीच्या प्रत्येक विवादाला संपवून त्यांच्यासोबत आपले संबंध उत्तम करण्यात यशस्वी राहाल. यामुळे तुमच्या प्रतिमेला लाभ मिळेल. सोबतच तुम्ही असे करून भविष्यातही वेतनवृद्धीची शक्यता वाढविण्यात यशस्वी राहाल. तुमच्या करिअर राशी भविष्याच्या अनुसार तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह अनेक गोष्टी घेऊन येऊ शकतो. तथापि बऱ्याच वेळा तुमच्या जीवनात अशा संधी येतील जेव्हा त्यांना कमी मेहनतीनंतरच आपल्या शिक्षणात इच्छेपेक्षा अधिक अंक प्राप्त होऊ शकतील. कारण यावेळी तुमचे मन शिक्षणाच्या प्रती केंद्रित राहील. यामुळे आपल्या शिक्षणाच्या प्रगतीच्या दिशेतही वेळ तुमच्यासाठी एक उत्तम सप्ताह सिद्ध होईल. या सप्ताहात तुम्हाला आपल्या क्षमतेपेक्षा जास्त कार्य करण्यापासून सावध राहिले पाहिजे. कारण या काळात तुमच्या शरीराची प्रतिरोधक क्षमता थोडी कमी होईल. म्हणून तुमच्यासाठी या काळात आराम करणेच उत्तम राहील. इतरांवर विश्वास ठेवणे ठीक आहे, परंतु न बघता केलेला विश्वास कधी कधी मानवासाठी हानिकारक सिद्ध होऊ शकतो. आणि आर्थिक गोष्टीबद्दल या आठवड्यातही असे काहीतरी घडण्याची शक्यता आहे. म्हणून कशावरही किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीवर अंधपणाने अवलंबून राहणे टाळा.
या आठवड्यात तुमच्या आयुष्यात चालू असलेले आर्थिक संकट कुटुंबातील इतरांसमोर तुम्हाला लाजवेल. धनुराशी, या सप्ताहात शक्यता आहे की कार्यक्षेत्राचे काहीही कार्य पूर्ण करण्यात तुम्हाला चिंता होईल, परंतु तुमचे वरिष्ठ देवतासारखा व्यवहार करून तुम्हाला प्रत्येक समस्यापासून आराम देऊ शकाल. यासाठी तुम्हाला सुरुवातीपासूनच आपल्या समस्यांच्या बाबतीत अवगत राहून त्याचा सहयोग घेण्याची आवश्यकता असेल. बऱ्याच विद्यार्थ्यांची आधीची मेहनत ज्यांना ते व्यर्थ समजत होते ती या सप्ताहात रंग देईल. कारण या काळात तुम्ही आपल्या शिक्षकांना आपले ज्ञान आणि समज याने प्रभावित करण्यात यशस्वी राहाल. यामुळे तुम्हाला त्यांची मदत मिळू शकेल आणि तुम्ही येणाऱ्या परीक्षेत उत्तम प्रदर्शन करण्यात यशस्वी राहाल. या सप्ताहात तुमचे आरोग्य अधिक चांगले राहील आणि तुमचे आरोग्यही मजबूत होण्याने तुम्हाला बरेच उत्तम वाटेल. या कारणाने तुम्हाला जुन्या आजारापासून मुक्ती मिळण्याचे योग या आठवड्यात बनतील. सोबतच तुमचे जीवनही या काळात ऊर्जेने भरलेले राहील. जर धनाचा एक मोठा हिस्सा बऱ्याच वेळेपासून कर्जाच्या रूपात अडकलेला आहे, तरी या सप्ताहात शेवटी तुम्हाला ते धन मिळेल. कारण यावेळी बऱ्याच शुभग्रहांची स्थिती आणि दृष्टी तुमच्या राशीतील बऱ्याच जातकांना धनलाभ होण्याचे योग दर्शविते. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.